मित्रांनो, कधीकधी एका चुकीच्या विचारसरणीची किंमत एवढी जास्त महाग ठरते की एका कुटुंबाचं संपूर्ण अस्तित्व संपून जातं. आज आपण ऐकणार आहोत अशीच एका घटनेची सत्य अशी कथा, ज्या ठिकाणी कट्टरतेच्या नावाखाली एका नवऱ्यानेच फक्त आपल्या पत्नीलाच नाही तर स्वतःच्या दोन निष्पाप लेकींचा देखील जीव घेतला. होय मित्रांनो, ही गोष्ट ऐकताना देखील अंगावरती अगदी शहारे येतात. पण ही केवळ एक गोष्ट नाहीये, हे एक वास्तव आहे आणि आपल्या समाजासाठी खूप मोठा असा इशारा देखील आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात क्राईम स्टोरी मराठी. चला तर मग या हादरवून टाकणाऱ्या घटनेचं संपूर्ण सत्य आपण आज समजून घेऊयात. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. 18 वर्ष संसार केल्यानंतर देखील पत्नीने चेहरा झाकला नाही, बुरखा घातला नाही. फक्त एवढ्या एकाच कारणावरून तिचं आयुष्य संपवलं गेलं. उत्तर प्रदेशमधील शामली या परिसरातील ही घटना आहे. फारुक नावाचा एक व्यक्ती पत्नी ताहिरा आणि 5 मुलांसोबत राहत होता. फारुकची विचारसरणी इतकी जास्त टोकाची होती की 18 वर्षापर्यंत त्याने आपल्या पत्नीचं ना आधार कार्ड काढलं, ना रेशन कार्डवरती तिचं नाव लावलं, कारण तिचा चेहरा बाहेरच्या जगाला दिसू नये. ती माहेरी जरी जायची तरी स्वतः ट्रेन बुकिंग करून देत असे आणि त्यानंतर तिला स्वतःच्या वडिलांना देखील तो भेटू देत नव्हता. तणाव वाढत गेला आणि मग एक दिवस ताहिराने माहेरी जाण्याचा निर्णय देखील घेतला. परंतु फारुकने तिला परत बोलावून घेतलं आणि त्यानंतर घडलं ते म्हणजे तिहेरी असं हत्याकांड. 10 डिसेंबरच्या रात्री फारुकने थंड डोक्याने पत्नी ताहिरावरती गोळी झाडली. त्या गोळीचा आवाज ऐकून त्याची मोठी मुलगी आफरीन देखील धावतच आली. त्याने तिला देखील गोळी मारली आणि त्यानंतर दुसरी मुलगी जवळ आली. तिचा देखील गळा दाबून जीव घेतला आणि या सगळ्यानंतर त्याने तिन्ही मृतदेह घराच्या अंगणामध्ये खोदलेल्या एका खड्ड्यामध्ये पुरून टाकले आणि त्यावरती विटा देखील रचल्या आणि रोज तो त्याच्यावरती झोपत होता. मित्रांनो, कल्पना करा, ही क्रूरता किती जास्त भयानक असेल. ताहिराच्या वडिलांनी 5 ते 6 दिवस शोधाशोध घेतली. शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर तपास सुरू झाला आणि मग फारुकने सर्व काही गुन्हा कबूल देखील केला. घरामध्ये खोदकाम करण्यात आलं होतं आणि तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. आणि हो, धक्कादायक गोष्ट म्हणजे स्वतःच्या रक्ताच्या लेकरांना देखील संपवल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये पश्चातापाचा एकही थेंब नव्हता. मित्रांनो, ही केवळ हत्या नाही, ही विचारसरणीची एक विकृती आहे. धर्म असावा, श्रद्धा देखील असावी, पण कट्टरता कधी जीवघेणी नसावी. मित्रांनो, आपण समाज म्हणून या ठिकाणी नक्की काय शिकलो? स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एका महिलेला इतकी मोठी किंमत मोजावी लागली. याबद्दल तुमचं नक्की काय मत आहे? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की या घटनांवरती बोलणं खूप जास्त गरजेचं आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनवरती देखील नक्कीच क्लिक करा, कारण अशाच नवनवीन कथा आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो, जेणेकरून अशा चुका पुन्हा होऊ नयेत आणि आपला समाज सतर्क आणि सावध राहावा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसोबत.